पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात? पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर द्या. ऑप्शन 1 3 स्टार. पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर 3 स्टार हे चिन्ह असतात. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, अशोक स्तंभ हे अप्पर पोलीस अधीक्षक या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर असते. तसेच अशोक स्तंभ व 1 स्टार हे पोलीस अधीक्षक या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर असते. तसेच मित्रांनो अशोक स्तंभ व 2 स्टार हे सहाय्यक पोलीस महानिरीक्षक या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर असते. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर द्या. ऑप्शन 1 2005 साली. माहिती अधिकार कायदा हे 2005 साली अस्तित्वात आला. तसेच मित्रांनो माहिती अधिकार कायदा याबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. माहिती अधिकार कायदा हा 12 ऑक्टोबर 2005 ला अंमलात आला. तसेच या कायद्याद्वारे कलम 4 ख नुसार कोणीही 30 दिवसाच्या आत अर्जाद्वारे माहिती देऊ शकतो. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास सार्वजनिक काका असे संबोधले जाते? खालीलपैकी कोणास सार्वजनिक काका असे संबोधले जाते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर द्या. ऑप्शन 1 गणेश वासुदेव जोशी. गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून संबोधले जाते. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्म असलेले गाव कोणते? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्म असलेले गाव कोणते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर द्या. ऑप्शन 3 यावली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव हे यावली आहे. तसेच मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्म हे 30 एप्रिल 1909 साली अमरावती जिल्ह्यातील यावली येथे झाला. तसेच तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता व ग्रामप्रसाद हे ग्रंथ लिहिलेले आहेत. लक्षात असू द्या मित्रांनो. तसेच ते अडकोजी महाराजांचे शिष्य होते. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी दिली. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, 2024 मध्ये कितव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे? 2024 मध्ये कितव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर द्या. ऑप्शन 4 18व्या. 2024 मध्ये 18व्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पुढील प्रश्न आहे, पहिली स्त्री कादंबरीकार कोण आहे? पहिली स्त्री कादंबरीकार कोण आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर द्या. ऑप्शन 2 साडूबाई तांबेकर. पहिली स्त्री कादंबरीकार हे साडूबाई तांबेकर हे आहेत. पुढील प्रश्न आहे, पोलीस पाटील म्हणून नेमणूक होण्यासाठी उमेदवार किती उत्तीर्ण असणे आवश्यक आहे? पोलीस पाटील म्हणून नेमणूक होण्यासाठी उमेदवार किती उत्तीर्ण असणे आवश्यक आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर द्या. ऑप्शन 1 10वी वर्ग. पोलीस पाटील म्हणून नेमणूक होण्यासाठी उमेदवार 10वी वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, पोलीस पाटील म्हणून नियुक्ती होण्यासाठी उमेदवाराची किमान वय 25 वर्ष व कमाल वय हे 45 वर्ष असणे आवश्यक आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, पोलीस पाटलाची नियुक्ती हे जिल्हाधिकारी मार्फत होते. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, पोलीस पाटलाची नियुक्ती कोणामार्फत होते? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे जिल्हाधिकारी. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे कोणत्या देशात आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर द्या. ऑप्शन 4 नेपाळ. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे नेपाळ या देशामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे,
गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून चूक घेत राहा. ऑप्शन 4 सिंह. गीर अभयारण्य हे सिंह या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या विभागात सर्वात कमी जंगले आढळतात? महाराष्ट्र राज्यातील कोणत्या विभागात सर्वात कमी जंगले आढळतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून चूक घेत राहा. ऑप्शन 2 मराठवाडा. महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा या विभागात सर्वात कमी जंगले आढळतात. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणते पर्वतरांग आहे? महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणते पर्वतरांग आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून चूक घेत राहा. ऑप्शन 1 सातपुडा. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा हे पर्वतरांग आहे. तसेच मित्रांनो, महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेवर कोणती पर्वतरांग आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं, नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? भारतातील सर्वात लांब नदी कोणती? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून चूक घेत राहा. ऑप्शन 3 गंगा. भारतातील सर्वात लांब नदी हे गंगा आहे. पुढील प्रश्न आहे, भरतनाट्यम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? भरतनाट्यम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून चूक घेत राहा. ऑप्शन 1 तामिळनाडू. भरतनाट्यम हा तामिळनाडू या राज्याचा नृत्य प्रकार आहे. पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून चूक घेत राहा. ऑप्शन 2 शिवनेरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हे शिवनेरी येथे झाला. पुढील प्रश्न आहे, निळी क्रांती हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? निळी क्रांती हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून चूक घेत राहा. ऑप्शन 4 मत्स्य उत्पादन. निळी क्रांती हे मत्स्य उत्पादनशी संबंधित आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.